तसेच असलेल्या आजच्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं किल्ले शिवनेरी उपस्थित आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिषजी शेलार साहेब, जुन्नरचे आमदार श्री शरद सोनवणेजी, माजी आमदार श्री अतुलजी बेनके, श्री जितेशजी देशमुख, विज्ञान कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशील शेरकर, शिवनेरी भूषणचे सर्व पुरस्कारार्थी तसेच मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी श्री विजयजी भोगले, श्री राजेंद्रजी पुंजीर, श्री राजेंद्रजी भुट्टे पाटील तसेच सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग, सर्व शिवभक्त, शौर्यविषयक खेळ सादर करणारे सर्व विद्यार्थी, बालकलाकार, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या पवित्र शिवभूमीवर उपस्थित राहण्याचं भाग्य मला आज लाभलं. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि अभिमानाचा आहे आणि तितकाच भावनिक सुद्धा. याच भूमीमध्ये स्वराज्याच्या तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला दिली. या पवित्र भूमीला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते. आपल्याला माहिती आहे की शिवजयंती हा केवळ उत्सव नाही तर स्वराज्य, स्वाभिमान आणि सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि स्वराज्य राजे जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संस्कारातून घडलेल्या या महान कार्याची आज आपण पुन्हा आठवण जागवत आहोत. सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यातून झुंज देत स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या समस्त मावळ्यांना सुद्धा मी या दिवशी वंदन करते. तसेच राज्यातल्या शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला सुखी समाधानी ठेव. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचं बळ आम्हा सर्वांना दे असं साकडं आई शिवाजी देवीच्या चरणी घालते. यापूर्वी अनेक वेळा शिवछत्रपती महाराज आणि स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ मासाहेबांना वंदन करण्यासाठी या पवित्र शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं. मात्र आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार. नुकतीच मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली नदी किल्ल्यापुरतच नाही, शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या तालुक्यातल्या पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी ध्यास घेतला होता आणि त्या दिशेने ठोस पावलेही उचललेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. गेल्या अर्थसंकल्पातही आदरणीय दादांनी आपल्या स्वाभिमानाचा आणि इतिहासाच्या अभिमानाचा जागा उंचवणारे काही ऐतिहासिक संकल्प जाहीर केलेले होते. त्यामध्ये आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची साक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याचा निर्धार त्यांनी केला. पानिपत येथील मराठा शौर्य स्मारक तसेच संगमेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचाही समावेश आहे. त्याचबरोबर किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ बुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगानं सुद्धा सुरू झालेलं आहे. जातीला लक्ष देत असत आणि ही सर्व कामं प्रगतीपथावर आहेत आणि या प्रत्येक स्मारकातून भावी पिढ्यांना प्रेरणा संदेश आज या संकल्पाची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायची. आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने हा विकासाचा प्रवाह अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची आपल्याला सर्वांना दिलेली आहे.
महाराजांच्या त्याच विचारांवरती महायुती सरकार सुद्धा राज्याच्या प्रत्येक घटकांची काळजी घेत पुढे वाटचाल करत आहे. याचा शिवभक्तांना अभिमान आहे. महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या या संकल्पनेवर काम करत आहे. यापुढे सुद्धा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असेल असा मला या निमित्तानं विश्वास व्यक्त करावासा वाटतो. शिवछत्रपती सुजलाम सुफलाम न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी या कार्यासाठी आम्ही सर्व सातत्याने प्रयत्नशील राहू हा विश्वास मी आपल्या सर्वांना या शिवजन्मभूमीच्या साक्षीने व्यक्त करते. आणि इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.